आमदार निलेश राणेंच्या मालवणमधल्या स्टिंग ऑपरेशननंतर आता महायुतीमध्ये घमासान सुरू झालंय। एखाद्याच्या घरामध्ये जाऊन व्हिडिओ करणं हे चुकीचं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी निलेश राणेंना हा टोला आणलाय। चुकीचं होत असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल। निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनवर बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर दुसरीकडे दीपक केसरकरांनी निलेश राणेंचं कौतुक केलंय। निवडणुकीत पैशांचं वाटप करणं हे चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे। इकडे त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे। त्यांनी इकडे काहीतरी नाही, मला वाटतं की अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्वाचा असतो। इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेन्शन करतं अशा काळामध्ये। तर कशामुळे पैसे आले, कुठनं पैसे आले, कशा करता आले होते, शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे। बेडरूममध्ये कोणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे, त्यांच्या व्यवहारातनं आले का, त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीतनं आले का, किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणाने ते पैसे आले। शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटताना कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं। पण यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे। इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील। शेवटी लोकांकडे आपण आपल्या विकासाचा व्हिजन घेऊन मतं मागितली पाहिजे। पैशाचं वाटप नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणं अतिशय चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे। याच्यामधून पुढच्या काळामध्ये अधिकचं स्वच्छ राजकारण हे या जिल्ह्यामध्ये येईल असं मला खात्री आहे। सिंधुदुर्गची संस्कृती कुठेतरी बिघडू पाहते असं जर वाटत झालं तर निश्चितपणे संस्कृती बिघडणारच आणि ते होऊ नये अशीच सगळ्यांनी मिळून ही काळजी घेतली पाहिजे की कोणीच असा प्रकार करता कामा नये।